सुहानी हळूच लाजत म्हणाली, आय लव्ह यू मिस्टर सडू, आय लव्ह यू. जणू ती फोटोशी नाही तर थेट सम्राटशीच बोलत होती. स्वतःच्या ओठांवर आलेले शब्द ऐकून तीच लाजली. गाल गुलाबी झाले. तिला त्या क्षणी सम्राटवर इतकं प्रेम आलं की तो समोर असता तर ती सरळ त्याच्या मिठीत शिरली असती. काही वेळ ती त्या भावनेत हरवून राहिली. नंतर अलगद सम्राटचा फोटो परत भिंतीवर लावला. ओठांवर मंद हसू होतं. मग गाणं गुणगुणत ती आंघोळीला निघून गेली. थोड्या वेळाने ती आंघोळ करून बाहेर आली. तिने निळ्या रंगाचा सुंदर सूट घातला होता, जो तिच्या गोऱ्या रंगावर अप्रतिम खुलून दिसत होता. आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. तिने भांगेत कुंकू भरलं. आधी जेव्हा ती कुंकू लावत असे तेव्हा फक्त एवढंच वाटायचं, लग्न झालं आहे म्हणून लावायचं आहे. पण आज काहीतरी वेगळं होतं. आज ती मनापासून सम्राटच्या नावाचं कुंकू लावत होती. कपाळावर छोटीशी टिकली लावली, ओठांवर हलकीशी लिपस्टिक, आणि एवढ्या साधेपणातही ती विलक्षण सुंदर दिसत होती. दुपट्टा सावरत ती बाहेर आली. तेवढ्यात कणिकाही उठून बाहेर आली होती. सुहानीकडे पाहत ती म्हणाली, अरे वहिनी, आज तर तुम्ही भारी दिसताय. भैया इथे असते ना तर शपथ भान हरपलं असतं त्यांचं. ती सुहानीला चिडवत म्हणाली. सम्राटचं नाव ऐकताच सुहानीचे गाल गुलाबी झाले. तिने लाजून मान खाली घातली. कणिका लगेच हसत म्हणाली, ओ माय गॉड, तुम्ही तर ब्लश करताय. फक्त भैयाच्या नावाने हा हाल आहे. जर ते समोर असते तर काय झालं असतं तुमचं? सुहानी हळूच पुटपुटली, काश तो सडू इथे असता. कणिकाने तिचं ते पुटपुटणं ऐकलं. ती लगेच डोळे मोठे करत म्हणाली, ओहो, म्हणजे तुम्ही भैयाला मिस करताय? सुहानी एकदम गडबडली, जणू कुणीतरी तिची चोरीच पकडली होती. ती अडखडत म्हणाली, नाही, तसं काही नाही. तिची अवस्था पाहून कणिका पोट धरून हसायला लागली. हे पाहता सुहाणीने सोफ्यावरचा कुशन उचलला आणि तिच्यावर फेकत म्हणाली, खूप हसू येतंय ना तुला? दोघी ननद भावजय आता अगदी जिवलग मैत्रिणीसारख्या झाल्या होत्या. किचनमध्ये काम करत असलेल्या आराधनाजी दोघींच्या गप्पा ऐकून हसत होत्या. त्या बाहेर येत म्हणाल्या, काय ग, आपल्या वहिनीला एवढं चिडवतेस? खूपच खोडकर झाली आहेस तू. सुहाणी म्हणाली, हो आई, बघा ना, मगांपासून मला त्रास देत आहे. कणिका म्हणाली, अगं, मी काय केलं? मी तर फक्त वहिनींना एवढंच विचारलं की त्या भैयाला मिस करत आहेत की नाही. पुन्हा एकदा सुहाणीची धडधड वाढली. आराधनाजी म्हणाल्या, अगं, का नाही करणार मिस? ती त्याची पत्नी आहे. त्या पत्नी या शब्दावर खास जोर देत म्हणाल्या. सुहाणी तर त्या एका वाक्यातच अडकून गेली. कणिका उठत म्हणाली, मग यात लाजायचं काय आहे वहिनी? भैयाला फोन करा ना, तो कधी येतोय ते विचारून घ्या. इतकं बोलून ती तिथून निघून गेली. सुहाणी मनातच म्हणाली, मी फोन करू त्याला? माझी शामत आली आहे का? जो कायम माझ्यावर रागवत असतो त्याला मी फोन करू? ती वेगवेगळे चेहरे करत मनात विचार करत होती. आराधनाजी तिच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव शांतपणे पाहत होत्या. सुहाणीच्या मनाची अवस्था त्यांच्यापासून लपलेली नव्हती. एक गोष्ट सांगू का सुहाणी? आराधनाजी तिच्या हातावर आपला हात ठेवत म्हणाल्या. सांगा ना आई, सुहाणीने त्यांच्याकडे पाहत म्हटलं. जर तू खरंच त्याला मिस करत असशील तर त्याला फोन का करत नाहीस? पण आई, मी त्यांना फोन कसा करू? ते तर सरळ माझ्याशी बोलतही नाही. मी विचारलं की का जात आहात तरी काही सांगितलं नाही. मी हेही विचारलं की कधी परत याल, तरीही काहीच सांगितलं नाही. असं कुणी करतं का? मग मी त्यांना फोन का करू? एका दमात सुहाणीने लहान मुलीसारखी सम्राटची तक्रार आराधनाजींकडे केली. आराधनाजी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, तू त्याची पत्नी आहेस. तुझा पूर्ण हक्क आहे त्याच्यावर. सम्राट तुझा नवरा तेव्हाच बनेल जेव्हा तू स्वतः त्याची पत्नी बनशील. ही खूप खोल गोष्ट होती, पण आराधनाजींनी ही अगदी सहजपणे समजावून सांगितली होती. सुहाणी खूप लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकत होती. आराधनाजी पुढे म्हणाल्या, जोपर्यंत तूच त्याच्याकडे स्वतःहून पाऊल टाकणार नाहीस तोपर्यंत तोही तुझ्याकडे पाऊल टाकणार नाही. आधी तुलाच समजावं लागेल, मान्य करावं लागेल की तू त्याची पत्नी आहेस. ज्या दिवशी तू स्वतःला त्याची पत्नी मानशील त्या दिवशी सम्राटही तुला मनापासून आपली पत्नी मानेल. समजलं का माझ्या भोळ्या मुलीला की नाही? त्या तिच्या गालावर हलकं थोपटत म्हणाल्या. सुहाणीचे गाल लाजेने गुलाबी झाले होते. त्यावरूनच स्पष्ट दिसत होतं की त्या तिला जे समजावण्याचा प्रयत्न करत होत्या ते सुहाणीला समजलं होतं. जा, फोन कर त्याला.
इतकं बोलून त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या. सुहाणी झटकन आपल्या खोलीकडे धावली. तिचा श्वास जोरात चालू होता. मी मी फोन करू का? पण कसा करू? पण मी का नाही करू शकत? एकतर त्याचा आवाज ऐकण्यासाठी आधीच तडपत आहे आणि आता खरंच मी त्याची पत्नी आहे. माझा पूर्ण हक्क आहे त्याच्यावर. ती पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली. तिने सम्राटचा नंबर डायल केला. जसजशी रिंग वाजत होती तशी तिची धडधड वाढत होती. तिथे सम्राटचीही तीच अवस्था होती. सुहाणीचा नंबर पाहताच त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं आणि याच गोष्टीचं त्यालाच आश्चर्य वाटत होतं. फोन पूर्ण वाजून बंद झाला, पण त्याने फोन उचलला नाही. सुहाणी पुन्हा फोन लावत म्हणाली, किती दिवस माझ्यापासून पळणार आहात सम्राट? किती दिवस भूतकाळातच जगणार आहात? अनुजा तुमचा काल होती आणि मी तुमचा आज आहे. एवढीशी गोष्ट तुम्हाला का समजत नाही? यावेळीही सम्राटने फोन उचलला नाही. एकदा, दोनदा, चारदा, 6 वेळा सुहाणी सतत फोन करत होती. ही मुलगी वेडी झाली आहे का? सारखी सारखी फोन का करते? असा विचार करत शेवटी 7व्यांदा त्याने फोन उचललाच. फोन उचलताच तो सुहाणीवर बरसला. व्हॉट द हेल? काय प्रॉब्लेम आहे तुला? तुमच्याशिवाय माझं मन लागत नाही. सुहाणी त्याच्या त्याच अंदाजात म्हणाली आणि एवढंच सम्राटचे होश उडवायला पुरेसं होतं. व्हॉट? तो असा म्हणाला जणू काही त्याने ऐकण्यात चूक केली होती. हे व्हॉट व्हॉट काय लावलंय तुम्ही? मी म्हणाले ना तुमच्याशिवाय मन लागत नाही. तू वेडी झाली आहेस का? सम्राट दात ओठ खात म्हणाला. हो, झाले वेडी. वेडं केलंय तुम्ही मला. सुहाणी आपलं हसू कंट्रोल करत म्हणाली. हे ऐकून सम्राट थक्क झाला. आज तर सुहाणी त्याच्यावर भारी पडत होती. हे हे काय बडबडतेस तू? सम्राट पुन्हा म्हणाला. ते सोडा आणि हे सांगा तुम्ही परत कधी येताय? ती पूर्ण हक्काने विचारत होती. सम्राट सतर डोकं सुन्न झालं. तुला काय मतलब? मी कधीही येईन. आणि तू कोण होतेस मला हा प्रश्न विचारणारी? तुमची पत्नी. सुहाणीचे सरळ शब्द सम्राटच्या हृदयावर जाऊन आदळले. तो काहीच बोलू शकला नाही आणि झटकन फोन कट करून टाकला. त्याचं हृदय अजूनही जोरात धडधडत होतं. तुमच्याशिवाय मन लागत नाही. तुमची पत्नी आहे मी. सुहाणीचे ते शब्द त्याच्या मनात सतत ठोके देत होते. तो धमकन सोफ्यावर बसला. डोकं पकडत तो म्हणाला, ही मुलगी नक्कीच वेडी झाली आहे. इकडे सम्राटने फोन कट केल्यावर सुहाणी म्हणाली, बहुतेक लाजला वाटतं. चालेल, काही हरकत नाही. नंतर फोन करते. दुसरीकडे अनुजा आपल्या खोलीत बसून एक मॅगझिन वाचत होती. चुकीची औषधं न घेतल्यामुळे आता तिला बरं वाटू लागलं होतं. तिने मॅगझिनचं पान उलटलं तर तिला एक गोड सुंदर चिमुकलीचा फोटो दिसला. तो फोटो पाहताच तिला सियाची आठवण आली. तिकडे सियाची तब्येत आज बरी नव्हती. तिला ताप आला होता, त्यामुळे ती शाळेलाही गेली नव्हती. राघवला आज खूप काम होतं म्हणून तो सुट्टी घेऊ शकला नव्हता. इकडे सियाने रडून रडून संपूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं. मला पप्पा हवेत, नाहीतर ती अंटी हवी. ती हट्ट धरून बसली होती. ना जेवण ना औषध. हे पाहून राघवच्या आईने डोकं पकडलं. हे देवा, आता मी अनुजाला कुठून आणू? त्रासून त्यांनी राघवला फोन केला आणि सगळी गोष्ट सांगितली. हे ऐकून राघवही थोडा चिंतेत पडला. आई, तिला समजाव ना. समजावून समजावून मी थकले. आता ती माझ्या ऐकण्याच्या पलीकडे गेलीये. तुझ्या लाडानेच तिला इतकी हट्टी बनवले. बस, तू लवकरात लवकर इथे ये. त्या आपला हुकूम सुनावत म्हणाल्या. अगं आई, मी असं काम अर्धवट सोडून कसा येऊ शकतो? राघवही आपली अडचण सांगत म्हणाला. मग अनुजाला फोन कर आणि तिला सियाकडे पाठव. माझ्या एकटीने तिला सांभाळणं शक्य नाही. अनुजाचं नाव ऐकताच तिचा गोड चेहरा राघवच्या डोळ्यासमोर तरळून गेला. पण पुढच्या क्षणी तो भानावर येत म्हणाला, आई, तुम्ही पण ना हद्द करता. असं कुणाला त्रास देणं बरं दिसतं का? मग तूच सांग, मी काय करू? मला काही माहित नाही. एकतर तू ये, नाहीतर अनुजाला पाठव. इतकं बोलून त्यांनी फोन ठेवला. राघव मात्र हॅलो हॅलो करतच राहिला. तो स्वतःशीच म्हणाला, ही आई पण ना कधी कधी सियापेक्षाही जास्त लहान मुलांसारखं वागतात. आता मलाच जावं लागेल. असं म्हणत तो आपल्या कॅबिनमधून बाहेर पडणार इतक्यात एक नर्स धावत आली. सर, बेड नंबर 5च्या पेशंटची तब्येत बिघडते. राघव लगेच त्या दिशेने धावला. आता त्या पेशंटची अशी अवस्था असताना त्याला सोडून तो घरी तरी जाऊ शकत नव्हता.
आणि सियालाही अशा अवस्थेत एकटं सोडू शकत नव्हता. शेवटी त्याच्या डोळ्यांसमोर एकच चेहरा आला, अनुजाचा. त्याने एक खोल श्वास घेतला आणि अनुजाचा नंबर डायल केला. तो नंबर त्याने सेव्ह करून ठेवला होता, पण का सेव्ह केला होता हे त्यालाही माहीत नव्हतं. इकडे अनोळखी नंबर पाहून अनुजाने फोन उचलला. हॅलो, कोण? फोन लागताच ती म्हणाली, हॅलो. राघवचा आवाज ऐकू आला. अनुजा लगेच हसून म्हणाली, अच्छा अच्छा, तुम्ही सियाचे पप्पा राघव आहात ना? राघवही नकळत हसला. कसे आहात तुम्ही आणि सिया कशी आहे? अनुजा अगदी सहजतेने बोलत होती. तिच्या तसं बोलण्याने राघवलाही बरं वाटलं. हो, मी ठीक आहे. खरं तर मला तुमच्याकडून एक फेवर हवा होता. माहित आहे तुम्हाला त्रास देतोय, पण अहो बोला ना, काय झालं? अनुजा पटकन म्हणाली. त्यानंतर राघवने तिला सगळी गोष्ट सांगितली. हे ऐकताच अनुजा एकदम घाबरून म्हणाली, काय? सियाला काय झालं? तुम्ही आधी मला का नाही सांगितलं? तिच्या आवाजातून स्पष्ट जाणवत होतं की ती सियासाठी किती काळजीत पडली होती. राघवनेही ते ओळखलं. अनुजा लगेच सियाकडे जाण्यासाठी निघाली. कोण जाणे अशी काय माया जडली होती तिला सियाशी, की तिच्यासाठी ती एवढी अस्वस्थ झाली होती. अस्वस्थ तर अजून कुणीतरी होतं आणि ती होती सुहाणी, तेही सम्राटसाठी. अस्वस्थ तर सम्राटही होता, पण सम्राटला काय झालं होतं? तो का अस्वस्थ होता? सुहाणीचा फोन आल्यापासून, तिने पूर्ण हक्काने स्वतःला त्याची पत्नी म्हटल्यापासून तो बेचैन झाला होता. सम्राट ज्या भावनेपासून दूर पडण्यासाठी तिच्यापासून दूर गेला होता, तीच भावना त्याच्या मागोमाग तिथपर्यंत पोहोचली होती. इतकी अस्वस्थता त्याला कधीच जाणवली नव्हती, जितकी सुहाणीपासून दूर राहिल्यामुळे होत होती. अशा विचारातच त्याचा पूर्ण दिवस निघून गेला. रात्र झाली. सगळे आपापल्या खोलीत होते आणि सुहाणी मात्र बागेत इकडून तिकडे फेरफटका मारत होती. आता काय करावं तिला काही सुचत नव्हतं. तिचं मन कुठेच लागत नव्हतं. हातात फोन होता आणि ती सम्राटला फोन करायचा विचार करत होती. तिकडे सम्राटचीही तीच अवस्था झाली होती. जरी सुहाणीने त्यानंतर दिवसभर फोन केला नव्हता, तरीही जेव्हा जेव्हा फोन वाजायचा तेव्हा तेव्हा सम्राटचं हृदय धडधडायला लागायचं. त्याला वाटायचं सुहाणीचाच फोन असेल, पण दुसऱ्याच कोणाचा नंबर पाहून तो सुटकेचा श्वास घ्यायचा. पण खरंच तो सुटकेचा श्वास होता का? नाही. खरं तर तो सुहाणीच्या फोनचीच वाट पाहत होता. फक्त हे मान्य करायला तो तयार नव्हता. तो बेडवर आपला फोन हातात घेऊन बसला होता, किंवा असं म्हणा, सुहाणीच्या फोनची वाट पाहत होता. वारंवार त्याची नजर फोनकडे जात होती. अगदी त्याच वेळी फोन वाजला. स्क्रीनवर सुहाणीचं नाव पाहताच त्याच्या चेहऱ्यावर चमक आली. काहीही विचार न करता त्याने पहिल्याच रिंगला फोन उचलला. त्याच्या या कृतीने सुहाणी थक्क झाली. तिला तर वाटलं होतं सम्राट तिचा फोन उचलणार नाही. आता दोघांनाही समजत नव्हतं नेमकं बोलायचं तरी काय. आता अशी अवस्था झाली होती की दोघंही काहीच बोलत नव्हते आणि फोनही कट करत नव्हते. फक्त शांततेत एकमेकांना अनुभवत होते. सम्राटला अजिबात कळत नव्हतं की तो कधी कसा सुहाणीकडे ओढला जात होता. सुहाणीचं पूर्ण हक्काने बोलणं, मी तुमची पत्नी आहे, हे सम्राटवर काहीतरी वेगळाच परिणाम करून गेलं होतं. कारण पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्यावर अशा प्रकारे हक्क गाजवला होता. अनुजा त्याच्यावर प्रेम करत होती, पण असा हक्क तिनेही कधी दाखवला नव्हता. सम्राट राघवला किती शांत व्हायची. तो जे म्हणेल तेच करायची, पण स्वतःची गोष्ट पूर्ण अधिकाराने कधीच सांगू शकली नाही. आणि कदाचित म्हणूनच आज सम्राट सुहानीकडे झुकू लागला होता. दोघं अजूनही त्या शांततेत एकमेकांना अनुभवत होते. सुहानी तर त्याचा आवाज ऐकण्यासाठी तडपत होती आणि कदाचित सम्राटही. ऐका ना, शेवटी सुहाणीने सुरुवात केली. सम्राट तिच्या आवाजात हरवलेल्या स्वरात म्हणाला, आय मिस यू, लवकर परत या. ती निरागसपणे म्हणाली, पण तिचे शब्द सम्राटला भानावर आणायला पुरेसे होते. पुढच्या क्षणी त्याला जाणवलं की तो काय करत आहे. तो किती वेळ शांततेत सुहाणीला अनुभवत बसला होता. हे लक्षात येताच त्याला स्वतःवरच राग आला. सुहाणी पुन्हा म्हणाली, सांगा ना, परत कधी येणार आणि माझ्यासाठी काय आणणार? सम्राटचं डोकंच फिरलं, पण त्याला तिच्यावर राग काढायचा नव्हता. म्हणून काहीही न बोलता त्याने फोन कट करून टाकला. रागाने त्याचे डोळे लाल झाले होते. हे मी कसं करू शकतो? त्या मुलीसोबत मी असं कसं? तो अजून स्वतःशीच बोलत होता. इतक्यात फोन पुन्हा वाजला. फोन सुहाणीचाच होता.
सम्राटचा पारा चढला. त्याने रागाने हात टेबलावर आपटलं. हे होऊ शकत नाही. निरर्थक आहे हे सगळं. हे प्रेम वेब यापेक्षा फालतू गोष्ट दुसरी नाही. फोन पूर्ण वाजून बंद झाला, पण त्याने फोन उचलला नाही. इकडे सुहाणीने नाराज चेहऱ्याने ओठ वाकडे करत म्हटलं, खडूस कुठला. एकदा तरी बोलला असता. काय माहित हे परत कधी येणार. इकडे सम्राट उठून वॉशरूमला गेला. शॉवर सुरू केलं आणि डोळे मिटून तो त्याखाली उभा राहिला. जणू स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. 4 दिवस होऊन गेले होते सम्राटला जाऊन, तरी तो अजून परतला नव्हता. त्या 4 दिवसातले पहिले 2 दिवस सुहाणीने त्याला फोन केला, पण सम्राटने एकदाही तिचा फोन उचलला नाही. त्यानंतर सुहाणीने त्याला फोन करणं सोडून दिलं. अस्वस्थता मात्र सम्राटलाही होऊ लागली होती. तिचा फोन का नाही आला अजून? मला काय फरक पडतो, येवो किंवा न येवो, आणि आला तरी मी कोणता उचलणार होतो? तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता आणि स्वतःच उत्तरही देत होता. पण कुठेतरी मनात सम्राटलाही वाटत होतं की सुहाणीने त्याला फोन करावा. मात्र हे मान्य करायला तो तयार नव्हता. फोन हातात घेऊन तो सोफ्यावर येऊन बसला. डोक्यासोबत आता सुहाणी त्याच्या हृदयातही फिरू लागली होती. आणखी एक गोष्ट या 4 दिवसात घडत होती. सियाची तब्येत बरी नसल्यामुळे अनुजा रोज तिच्याकडे जात होती. त्यामुळे अनुजा हळूहळू सियाशी जोडली जात होती आणि राघव अनुजाशी. अनुजाचा चांगुलपणा, तिचं सियासाठीचं निस्वार्थ प्रेम, हे सगळं राघवच्या मनात घर करत होतं. इकडे सम्राट जरी तोंडाने काही बोलत नव्हता, तरी त्याचं मन ओरडून सांगत होतं की त्याला काहीतरी झालं आहे. जेव्हा जेव्हा फोनची रिंग वाजायची, तेव्हा त्याचं हृदय जोराने धडधडू लागायचं. आतून आनंदाची एक लहर उठायची. पण सुहाणीऐवजी दुसऱ्या कुणाचा नंबर दिसला की ती सारी खुशी क्षणात मावळून जायची. तिसराही दिवस निघून गेला, पण आज सुहाणीचा एकही फोन आला नव्हता. कमाल आहे, आज एकदाही फोन केला नाही या मुलीने. बरं झालं, सुटका मिळाली, तो स्वतःला समजावत म्हणाला. आज 4थाही दिवस संपला, तरीही फोन नाही. ती ठीक तर आहे ना? कुठे तिची तब्येत बिघडली नसेल ना? त्या वेड्या मुलीचा काही भरवसा नाही. खरंच काही झालं तर नाही ना? तो बेचैनपणे म्हणाला. पहिल्यांदाच त्याला सुहाणीसाठी मनापासून काळजी वाटत होती आणि या भावनेला तो नाकारूही शकत नव्हता. तो बेडला टेकून बसला. फोन अजूनही हातात होता. आता येईल तिचा फोन, आता नक्की येईल. पण सुहाणीचा फोन आला नाही. स्वतःच्या या वागण्यावर तोच चिडला. रागाने फोन बेडवर फेकत म्हणाला, मला काय फरक पडतो ती फोन करो वा नको करो? मी का तिच्याबद्दल इतका विचार करतोय? लागते तरी काय ती माझी? तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता. तुमची पत्नी. क्षणात सुहाणीचे शब्द त्याच्या कानात घुमू लागले. जणू ती स्वतः त्याच्या समोर उभी राहून बोलत होती. सम्राटने त्रासून डोळे मिटले आणि दुसऱ्या बाजूला वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. इकडे सुहाणीचीही तीच अवस्था होती. 2 दिवस झाले होते तिने सम्राटचा आवाजही ऐकला नव्हता. तिच्या मनावर काय बीतत होतं हे फक्त तिलाच माहीत होतं. बेडवर बसून ती उशीला टेकली आणि म्हणाली, मिस्टर सडू, तुम्ही खरंच 1 नंबरचे खडूस आहात. एकदा फोन नाही करू शकत का? मी तर रागात फोन केला नाही. वाटलं मी नाही केला तर तुम्ही कराल. पण नाही, मी तर विसरलेच होते. द ग्रेट सम्राट सूर्यवंशी सगळं काही करू शकतो, पण स्वतःच्या बायकोला फोन नाही करू शकत. ती समोर भिंतीवर लावलेल्या सम्राटच्या फोटोशीच तक्रार करत होती. ना सम्राटला झोप येत होती, ना सुहाणीला. इकडे अनुजाही आपल्या खोलीत बसून राघवशी फोनवर बोलत होती. विषय एकच होता, सिया. संध्याकाळपर्यंत ती तिच्या सोबतच राहिली होती आणि मग संध्याकाळी राघव तिला घरी सोडून आला होता. गेल्या 4 दिवसापासून हेच सुरू होतं. आता अनुजा आणि राघव मध्ये एक सहज सुंदर मैत्री निर्माण झाली होती. अनुजाच्या दृष्टीने ती फक्त मैत्री होती, पण राघवचं मन मात्र तिच्यात गुंतू लागलं होतं. त्याच्या मनात अनुजासाठी नवीन भावना जन्म घेत होत्या आणि त्या भावनांची त्याला पूर्ण जाणीवही होती. अनुजासोबत वेळ घालवणं त्याला खूप आवडू लागलं होतं. जरी तो तिच्यासोबत फार कमी वेळ घालवत होता, तरी जितका वेळ मिळायचा तो प्रत्येक क्षण मनापासून जगत होता. आत्ताही तो सियाच्या निमित्ताने अनुजाशी बोलतच होता. कधी सियाबद्दल तर कधी इतर कुठल्याही गोष्टींबद्दल. अनुजाही त्याच्या प्रत्येक बोलण्याला उत्तर देत होती. सम्राट नंतर पहिल्यांदाच ती दुसऱ्या कुठल्या पुरुषाशी इतकं बोलली होती. काही वेळांनी
दोघांनी एकमेकांना गुड नाईट म्हटलं आणि मग फोन ठेवला. इकडे सम्राटला जाऊन 5 दिवस झाले होते. आजही पूर्ण दिवस सुहाणीने त्याला फोन केला नाही. तिची काय अवस्था होती हे फक्त तिलाच माहीत होतं. आणि सम्राटची ही अवस्था काही वेगळी नव्हती. त्यालाही चैन पडत नव्हतं. आज त्याने दिवसभर सुहाणीच्या फोनची वाट पाहिली, पण तिचा फोन आलाच नाही. ही मुलगी ठीक तर आहे ना? त्याच्या मनातून काळजीचा स्वर उमटला. त्याला सुहाणीची चिंता वाटू लागली. वरून कठोर दिसणाऱ्या सम्राटच्या मनात आतून खळबळ माजली होती. सुहाणीला पाहण्याची खळबळ, तिच्याशी बोलण्याची खळबळ. ज्या भावना तो पुन्हा पुन्हा नाकारत होता, त्या आता मनात वादळ बनून उठत होत्या. त्याचं मन जणू बंड पुकारत होतं. मेंदू म्हणत होता, नाही, तुला काय फरक पडतो? ती फोन करो वा नको करो, ती तुझी कोण लागते? पण हृदय म्हणत होतं, काय नाही लागत, लागते ती तुझे काहीतरी. नातं तयार झालं आहे तुमचं. वेडात तू आहेस, जो अजूनही भूतकाळात भटकतोयस. तुझ्यासमोर एक सुंदर आयुष्य तुझी वाट पाहत उभं आहे आणि तूच त्याला नाकारतोयस. खूप चूक करतोयस तू सम्राट. हृदय आणि मेंदू यांच्यात जणू युद्ध पेटलं होतं. सम्राट पूर्णपणे अस्वस्थ झाला होता. मनाचं ऐकावं की मेंदूचं? त्याने घट्ट डोळे मिटले, पण डोळ्यांसमोर सुहाणीचा चेहरा तरळला. तो झटकन डोळे उघडत म्हणाला, एकदा मनाचं ऐकलं होतं, आजपर्यंत तडपतोय. नाही, हे पुन्हा होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? एकदा प्रयत्न तर कर. पुन्हा त्याच्या हृदयातून आवाज आला. इकडे सुहाणी उदास होऊन बागेतल्या झोपाळ्यावर बसली होती. तिचा पूर्ण चेहरा उतरला होता. कणिका येऊन तिच्या शेजारी बसली आणि म्हणाली, वहिनी, भैयाला मिस करताय का? सुहाणीने एक थंड उसासा टाकला आणि म्हणाली, हो, खूप मिस करते त्या सडूला. कणिकाच्या ओठांवर हलकीशी स्माईल आली. प्रेम करू लागलात ना तुम्ही भैयावर? ती तिच्या मनाचा अंदाज घेत विचारत होती. सुहाणीने तिच्याकडे पाहिलं. आज तिच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना संकोच. कणिकाला हे कसं कळलं याचंही तिला आश्चर्य वाटत नव्हतं. तिने जणू स्वतःच्या भावनांना, स्वतःच्या प्रेमाला स्वीकारलं होतं. ती शांतपणे म्हणाली, हो, करू लागले मी सम्राटवर प्रेम. कधी कसं माहीत नाही, पण आता त्याच्यावर अतोनात प्रेम करू लागले. त्याच्याशिवाय राहवत नाहीये मला. त्याला पाहण्यासाठी तडपते, त्याच्याशी बोलण्यासाठी तडपते, पण तो तर माझ्यापासून दूर जाऊन बसलाय आणि तो स्वतःच्या भूतकाळातून बाहेर पडण्याचा प्रयत्नच करत नाहीये. तो माझ्यापासून पळतोय. अनुजाच्या चुकीची शिक्षा तो स्वतःलाही देतोय आणि मलाही. हो, मान्य आहे, इतकं सोपं नसतं कुणाला विसरून जाणं, पण मीही तर पुढे गेले ना. त्या धोकेबाज विराटला विसरले ना, मग सम्राट का नाही विसरू शकत त्या धोकेबाज मुलीला? बोलता बोलता सुहाणीचा गळा दाटून आला. कणिकाच्या डोळ्यातही पाणी दाटलं. ती मनातच म्हणाली, आता तुम्हाला कसं सांगू वहिनी, जिला तुम्ही धोकेबाज म्हणताय ती अनुजा खरं तर अजिबात धोकेबाज नाही. विराट भैया तुमच्या तिरस्काराच्या लायकीचा आहे, पण अनुजा नाही. म्हणूनच तुम्ही पुढे गेलात, पण भैया अजूनही तिथेच अडकलेत. ती सुहाणीकडे पाहत राहिली. सुहाणी आपल्या डोळ्यातले अश्रू थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. तिचा मूड हलका करण्यासाठी कणिका म्हणाली, अरे वा, मला तर माहीतच नव्हतं की तुम्हाला सम्राट भैयावर इतकं प्रेम होईल. पण एक सांगा, तुम्ही तर कायम त्यांना सडू सडू म्हणत असता, मग तुम्हाला त्या सडूवर प्रेम कसं झालं? ती मुद्दाम चिडवत म्हणाली, हे बघ, त्यांना सडू म्हणायचा हक्क फक्त माझा आहे, समजलं? सुहाणी तिचा कान ओढत म्हणाली. त्यावर कणिका कान सोडवत हसत म्हणाली, बरं, एक गोष्ट सांगू का वहिनी? भैया जेव्हा जेव्हा अशा बिझनेस टूरवर जातात ना, तेव्हा ते 6 महिन्यांपूर्वी कधीच परत येत नाही. आता पाहत बसा तुमच्या सडूची वाट. असं म्हणत ती घरात पळून गेली. सुहाणी निराश होऊन पुटपुटली, 6 महिने? मी तर मरूनच जाईन. तिकडे सम्राट अजूनही मन आणि मेंदूच्या युद्धात अडकला होता. हृदय म्हणत होतं, परत जा. मेंदू म्हणत होता, नाही, सुहाणीपासून दूर राहा. शेवटी त्या युद्धात हृदय जिंकलं आणि जे आधी कधीच झालं नव्हतं ते यावेळी घडलं. 6 महिन्यांनी परतणारा सम्राट फक्त 6 दिवसातच घरी परतत होता. कोणासाठी? फक्त आणि फक्त सुहाणीसाठी. या क्षणी तो एअरपोर्ट वरून घराकडे निघाला होता. त्याच्या मनात शेकडो विचार सुरू होते. अरे, मी माझ्याच घरापासून दूर का राहू? ती मुलगी वेळी असेल तर त्यात मी माझं घर का सोडू? मी तिच्यापासून दूरच राहीन, तिच्याकडे लक्षच देणार नाही. तो असं बोलत होता, जणू स्वतःला समजावत होता.
पण खरं तर हे होतं की सुहानीला भेटायची तडपच त्याला इतक्या दुरून परत खेचून आणत होती. क्षणातच त्याची गाडी घरासमोर येऊन थांबली. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. धडधडत्या मनाने तो खोलीकडे निघाला. इकडे सुहाणी एकदम उठून बसत म्हणाली, "काय मिस्टर सडू, खूपच त्रास देता तुम्ही. ना दिवसा चैन पडू देत, ना रात्री." तिने काळ्या रंगाचा नाईट सूट घातला होता. केस मोकळे सोडले होते. अर्धे केस खांद्यावर तर अर्धे कमरेमागे पसरले होते. काही बटा चेहऱ्यावर अलगत येत होत्या, ज्या तिचं सौंदर्य अजूनच खुलवत होत्या. इतक्या साधेपणातही ती अक्षरशः कहर दिसत होती. मग ती समोर लावलेल्या फोटोकडे पाहत म्हणाली, "लवकर या ना मिस्टर सडू. आय रिअली मिस यू." ती अजून बोलतच होती. इतक्यात खोलीचं दार उघडलं आणि सम्राट आत आला. त्याला वाटलं होतं की सुहाणी झोपली असेल आणि तो तिला शांतपणे पाहू शकेल. पण इथे तर सुहाणी एखाद्या लहान भावलीसारखी बेडवर बसलेली होती आणि अवर्णीय सुंदर दिसत होती. दोघांनाही या क्षणाची अपेक्षा नव्हती. दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहत राहिले, किंवा असं म्हणा, आपल्या बेचैनीला शांत करत होते. सुहाणीचं समजण्यासारखं होतं. ती तर आपल्या डोळ्यात सम्राटला साठवत होती, पण सम्राट, तो तर इच्छा असूनही तिच्यावरून नजर हटवू शकत नव्हता. 6 दिवसांचं अंतर तो एका क्षणात मिटवण्याचा प्रयत्न करत होता. सुहाणी आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांच्या पापण्या मिचकावत फक्त त्याच्याकडेच पाहत होती. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.